आज ह्या ठिकाणचा आमचा सहकारी असं या गावचा होता, मग त्यांना तिकीट मिळालं नाही, सर्वसामान्य लोकांना दिलं, वाईट वाटायचं कारण नाही. अरे आपण गुत्तेदारीतनं काय लोकांना त्रास दिला हे जनतेला माहित नाही का? माझ्या कानावर येत नाही का ह्या गोष्टी? जनतेच्या जे पोटात आहे ते ओटात येत नाही आणि त्या कृतीत आणायचं काम तानाजी सावंत करतो. माझी चूक आहे का? आज काय अवस्था रस्ते ह्याचे करून ठेवलेली आहे. काय ठिकाणी आता सांगितलं की विहिरीचं काम दाब, ह्याचं काम दाब, उसाला लोकांना त्रास दे. तुझ्या बापाचं होतं का? सर्वसामान्यासाठी उभा केलेली ही यंत्रणा आहे. तुम्ही तिथे एजंट म्हणून पाय घालायचं काय कारण आहे? आता मी एक रस्त्यावर आलो, एक तरी उमेदवार ह्या ठिकाणचा स्क्रीनवर दाखवतोय, हा रस्ता मी केला. तुझ्या बापाने केला? निधी कोणी दिला? महाराष्ट्र शासनानं निधी हा तानाजी सावंत आणला. तुझ्या एक कपातच्या हात मिंद आहे आणि रस्त्याची अवस्था काय झाली मी बघितलं येताना. त्याची इन्क्वायरीच लावतो. तू बघ, थांब आता काय मी काय करतो. सर्वसामान्याचं रक्त कोणी पिणार असेल, सर्वसामान्यांना वेटीस कोणी धरणार असेल, ते अजिबात सहन करणार नाही. तुमच्याकडे जे आहे त्याच्या 10 पट माझ्याकडे आहे. तुम्हाला जर मनगटाचं लय न्याट असेल ना, त्याच्या 100 पट न्याट माझ्याकडे आहे. माझा नाद करायचा नाही. मी म्हणणाराचे मी जिरवलेले आहे, हे मी ध्यानात ठेवा. महाराष्ट्र फिरवलेला हा तानाजी सावंत आहे. हे तरी एक जिल्हा परिषदचा गट आहे. आपल्या अवकातीत राहावं, आपल्या अवकातीत जेवढं शोभतं तेवढं काम करावं, ह्या मताचा मी. एक तर मी स्वतःहून कधी कुणाच्या अंगावर जात नाही. विकासाशिवाय मी कुठलं भाष्य करत नाही. फक्त विकास आणि विकास, सर्वसामान्यांना मदत करणे, ज्याला कुणी नाही त्याचा पालक होणं, हे मी माझं भाग्य समजतो. आणि आजही तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून मी आवाहन करतोय, ज्याला कोणी नाही त्यांना अर्ध्या रात्री तानाजी सावंतचा दरवाजा खटखटा. त्याचा भाऊ, त्याचा चुलता, त्याचा बाप, त्याचा आजोबा म्हणून त्याला कवटाळण्याचं काम हा तानाजी सावंत श्वासाश्वास असेपर्यंत आयुष्यभर करत राहील. कुठंही अंतर पडू देणार नाही.